तर मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता चाललोय आम्ही लोक कुठे चाललोय काय माहिती जायचं कुठे मेड हाऊसला चाललोय. तर याचे फोटो काढायचे. नाही खोटं Birthday. बोलताय खोटं बोलताय. थांब बड्डे झाला 21ला पण फोटो काढतोय बघा आज. फालतू गिरी काही पण. याचे पण फोटो काढायचे. आपण चालला आता वसईला. तर बोललं आता जात आहेत तर ब्लॉगच करून घेऊया, गाडीवर आहे. तर आता जाऊया मेड हाऊसला, फोटो वगैरे काढू आणि नंतर मग डायरेक्ट घरी. रील पण काढायची आहे का? नाही अरे फोटो कोणाला काढायचे रील काढायची. मग कशाला चाललोय आपण? पेट्रोल नाही टाकलं. पेट्रोल कुठे टाकलं अजून? पेट्रोल नाही टाकलं. बघा आता जाऊया. बघा व्ह्यू बघा किती भारी. ओ भाई, एवढा भारी क्लायमेट, एवढं भारी झालंय. पण काय पाऊस तर पडतच नाही, नुसतं ऊन लागतंय. पाऊस पडला पाहिजे तेव्हा चांगलं काहीतरी होईल. आणि आज आपला ड्रायव्हर आहे झाले राव. आता टोकून आलाय एकाला. पाय डेंजर ठोकलंय. ठोकला नाही याच्या पायाला लागलं. रायडर हो रायडर. कडक. आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट मेड हाऊसला. पेट्रोल टाकूया. आता माझ्या वडाला जाऊ, पेट्रोल वगैरे टाकू आणि डायरेक्ट मेड हाऊसला चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो पवारनगरला. बघा रॉंग साईडनी गाडी टाकतोय. आहे का याला काही? रॉंग साईडनी गाडी टाकली ना, झोपवू नको गाडी भावा. घरी जायचं आपल्याला, झोपवू नको गाडी बाबा. मागच्यांना उडवू आता जरा. मागच्या काय नाही आता घे 100ची स्पीड. हा भारी वाटत असतो. हात सोडून टाक. नको ती गाडी फिरते कुठं पण. तर आता पवारनगरचा रस्ता बघा काय दिसतंय यार, एकदम पावर नाही का. आम्ही पण भारीच दिसत असणार. बाईने बुटं घातलेत. त्या बाईने पण बुटं घातलेत. कुठे गेले बुटं? दाखव रे. आम्ही चप्पल घातली. मी चप्पल घातली. आम्ही बुटं बिटं नाही घालत. डायरेक्ट गाडी करून काय नाही भेटत भावांना गाड्या करून. आपण पण तेच चालवायची गाडी. हे असे नाही गाडी चालवायची पण हळू चालू. लिमिट. बघा एवढी सावली आणि इथं ऊन आहे. हा आज सकाळी इथं पाऊस पडलाय बाबा. एवढं भारी पहिल्यांदा ठाण्यामध्ये बघतोय आम्ही लोक. फर्स्ट टाइम ठाण्यामध्ये एवढं भारी. हे किती भारी दिसतंय बघा. हो दिस इज मेड हाऊस गाईज. दिस इज मेड हाऊस. मेड हाऊसला 2 मिनिटाचा अंतर आहे. तुम्हाला जर जॉगिंग ट्रॅकला यायचं तर इथं येऊ शकता. बघा पळायला नुसतं पळा. हा गाडी उडवतोय. अरे माग सरक. पहिलेच ती गाडी गेलेली आहे, करपून गेली आहे. उडवतोय म्हणजे पकडले की फटकेच काय ते. विदाउट हेल्मेट. विदाउट हेल्मेट, विदाउट लायसन. काय ठिकाणकडे लायसन नाही त्याच्या पहिले काय बोलला? काय रे खोटाड. काय एक नंबर. सपोर्टर आम्हाला डेली भेटतात. सपोर्टर भाई असं सपोर्ट करत राहा यार तुमच्या भावाला. असं नव्हतं करा यार तुमच्या भावाला पण. तर भावांनो, तुम्ही इथलं क्लायमेट बघू शकता. बघा किती भारी दिसतंय. अशा बिल्डिंग एवढ्या मोठ्या यार. ती पण मेड हाऊस. आणि हे बघा हे असे मित्र बघा. यांना एवढा भारी फोन दिलाय मी, IQचा. IQ दाखव. हे बघा IQचा फोन दिलाय मी फोटो काढायला. पण याचं चालू आहे की आयफोनमध्ये काढायचं. तर नाही, आयफोनमध्ये मी फक्त ब्लॉगच काढ. काय फालतूगिरी चालू आहे. हा आयफोनमध्ये फक्त ब्लॉगच काढ. आलोच नाही. फोटो काढायचेच नाही ना. फोटो काढायचेच नाही तर कशाला. आणि तिथं बघा गाईस, इथे कुठली गाडी उभी आहे बघा. हे बाई मर्सडीजच्या पाठी बघा. पॉर्श. काय भारी दिसते यार व्हाईट मध्ये. काय आहे? हा पॉर्च. हा पॉर्च. हे असे नवीन गाड्यांचे नाव हे करतात ना हे लोक रिव्हील. यार कसं वाटतं ते. एक दिवस नक्की घेऊया आपण पण. पॉर्च घ्यायची. सोहेल पॉर्च घ्यायची. रोज
घडी घ्यायची का रोल्स घडी? रॉयल. रोलेक्स. रोलेक्स रोल्स रॉयल अजून ऍक्टिवा हा Activa. ही काय 3G अजून नवीन ए तू काय घेणार 8G घेणार. तू काय घेणार घेणार खूप काय काय घेणार तेच विचारतो खूप काय दुकान सांभाळतोयस ना आम्हा काय आलं मग तेच विचारलं त्याच्यातून काय घेणार कुरकुरे कुरकुरे घेणार गाडी नाही घेणार कुरकुरे घेणार कुरकुरेची फॅक्टरी खोलणार ना फॉर्च्युनर घ्यायची फॉर्च्युनर भालेराव कुरकुरे वाला ब्लॅक मध्ये ब्रँडेड फॉर्च्युनर ब्लॅक मध्ये फॉर्च्युनर नंबर पण एक भारी नंबर 21 MH नाही का फक्त 21 0021 आता डायरेक्ट नंबर AB विषय संपला AB 21 इमेज इमेज काय नुसतं AB फक्त AB हा AB BB ची गरज नाही एवढे मोठे शॉक बघा स्वप्न आहे त्यांचे एवढे मोठे पोलिस जेव्हा फटके देतील ना भावा गाडीवरती पण आणि तुला पण आपले तेव्हा नको समजेल. तर चला आता फोटो वगैरे काढू तर मित्रांनो आता फोटो वगैरे सगळ्यांचं काढून झालंय तिघांचं पण आता जातो आम्ही हा फालतू सांगतो तुला फालतू तर आता चाललोय आम्ही घरी यांना फालतू वाटतं काय सगळं तसं नाही बोलत आहे मी मग आल्यापासून फोटो घ्यायचे स्वतःचे तर ब्लॉगच घेत बस नाही काढले फोटो तिघांचे काढून झाले. थोडे बस आता जाऊया थोडा हळूहळू पाऊस पडतोय थांब ना ए भावा थांब गाडी की. गाडी बी करतो रिवर्सला ते काम खालचे चला बसा चला आता तिघं बसलोय तर जाऊया तर मित्रांनो आता आम्ही लोक आलोय माझीवाड्याला पेट्रोल पंपवरती तर पेट्रोल भरूया हे पेट्रोल पंप मागच्या ब्लॉकमध्ये पण दिसलंय तिथं लाईन कमी कुठंच लाईन कमी सगळीकडे लाईन जास्तच आहे तर चला उतरा आपला आहे भाई ड्रायव्हर आदित्य भालेराव तर पेट्रोल भरून आम्ही मॉल डिसाईड करूया कुठल्या मॉलला जायचं कुठल्या नाही तर मग मॉलमध्ये गेल्यावरती बघू आता काय नाही कसं होणार ते घरी जायचं तो विषयच नाही घरी जायचंच नाही ब्लॉग चालू आहे ब्लॉग करत राहा मस्त एकदम लाईफ एन्जॉय करा हो लाईफ एन्जॉय करा मस्त पैकी एकदम दादा आवाज निवड घेत आहे आणि एन्जॉय करत राहावा यार आता मित्रांसोबत फिरायचं बाबा भारी कुठं तरी आहे त्या भावाला जायचं वसईला पण हा अजून इथंच लटकलेला आहे वसई आज मला वाटतं कॅन्सल होणार आहे की वसई यांनी आता मॉलचं कॅन्सल केलेलं आहे थकलो आहे यार स्टँडवर अरे स्टँडवर भावा कसं ड्रायव्हर आहेत काय माहिती यार गाडी चालवताना स्टँड पण बघत नाही खाली कचऱ्याचे खेळणे का आम्ही कचरा हा असे कचऱ्याचे खेळणार आणि आमचे पण हातोपाय टाकणार असं आहे आता मॉल कॅन्सल झाला आहे चष्मा दे ना, चष्मा डायरेक्ट घरी चष्मा दे चष्मा दे भावा. गाडी चालवते काय करू चष्मा घाल घालू का अरे भावा. अरे डोळ्यात घाण चालते आम्हाला काय बोलला चष्मा घाल ते पण काय लक्षात ठेवणार आहे अरे थोडे किती मनापासून किती मोठा आहे हे कसं लक्षात ठेवणार चला मनापासून हृदयापासून झालं मॉल कॅन्सल फायनली तर भावांनो आता आम्ही घेतलं बघा खायला पहिला आणि या भावांनी बघा संपवलं पण यार म्हणजे आता ना काय बोलायचं काय माहिती यांना आता चला बसा गाडी चालू करतो अरे तू डबलवर लाव रे गाडी थांब नाही होत रे अशी चालू हे बाय कचरा सोबत घेऊन चल कचरा फेकू नकोस यांच्या गाड्या चालू व्हायला जर लय वेळ लागतो काय माहिती काय यांच्या गाड्यांमध्ये असं आहे. कचरा कधीच रस्त्यावर फेकू नये सांग हा सांगते बघा कोण जो हे नेहमी बघ, हा हा कचरा हा नेहमी कचरा करत राहतो रस्त्यावरती घरात पण कळलं हो भावा एक आमच्या रूट मधनं कमी होऊन जाईल घाबरतोय भावा. तर आता चाललं आम्ही लोक फोनला जातो थोडं मस्त आहे जरा स्नॅक्स ते खाऊया आणि मग लगेच घरी बाहेरच थांबूया आपण हॅलो बाहेर हवं चांगली येते हॅलो आता इथं आलो इथं उठला आलो पण गौरव आज रिस्टार नाही भावांना अरे हा ना ते पोरं असतात ना रिस्टार नाही आज ते पोरं नाही आपणच नाही. इथे थांबव ह्या रोडला थांबव चलो गौरव बस थांबव उतरा बघा काहीच
ओपन बघा काय भारी. हे बघा इथे बघा काय आहे. लवकर ओळखा काय असणार तिथे आता. बघा इथं व्ह्यू बघा किती भारी. इथे सगळे व्हिडिओ वगैरे हे बघा हे मंदिर. परत इथे बघा क्लायमेट किती भारी दिसतोय. एवढं भारी. आणि मित्रांसोबत तर पावसाळ्यात तर अजून फिरायचं बाकी आहे यार. पावसाळ्यात फिरूया. पावसाळ्यात मित्रांनो तुम्हाला अशी जागा दाखवणार ना तुम्ही पण बोलचाल काय जागा आहे. कुठे? तुम्हाला मी डोंगरात नेणार पावसाळ्यात. हा पावसाळ्यात तर तिकडे जायचंच आहे भावांनो. मामू भांजा फिरून यायचं. आणि खाली बघा यार दिस इज ठाणे. दिस इज ठाणे मित्रांनो. ठाण्यामध्ये आहे बरेचसे लोकेशन आहे असं फ्रीमध्ये मस्त फिरू शकता तुम्ही विदाऊट कॉस्ट. चल ना भावा ते काढ ना खाऊया ना भूक लागली. उतर उन्हामध्ये असं उभं राहून हा बस झाले चालेल आपल्याला. त्याला चल ना काढ ना भावा. हे भावाने बनान पण घेऊन बघा बनान. हे भावा बनान बघायचे. बन्यान आहे बघा बन्यान बघा याची चेहरा दाखवा त्याला. नाही नाही ह्याच्यासोबत मी गेलेलो घ्यायला. काय खोटं बोलतो रे. वा रे वा. चले भावा खोल ना. हे पडलं. हा कँडी खोल. आता बघा चिप्स वगैरे घेऊन आलोय. पेप्सी पण आणली आहे बघा मस्त. दिस इज पेप्सी गाईस. चलो सावलीत जाऊया खाऊया आणि मग निघूया मस्त आरामात घरी जायला. असं 2-3 मित्र असले ना सोबत ते जेव्हा फिरायला पण भारी वाटतं यार. काहीतरी आहे कारण आहे फिरण्याचं. ते भावा इथे सावली ती आणि गरम होऊन जाईल. आणि ते जरा सावली आहे. आणखी बिरकी उधर रे गँग आयडी आज. हा तिथं आज आले मित्र लोक ते सगळे आले. पण चला मग खाऊया आता मस्त चिप्स वगैरे. यो हो ड्रायव्हर इकडे बघा. ड्रायव्हर आला. चित्ता बघ चित्ता. कुठे आहे तो बघा मित्रांनो चित्ता. इथून आम्हाला चित्ता बघायला भेटतो बघा. बसल्या बसल्या आम्ही सगळं काय बघू शकतो. ते आहे मामा भांजा डोंगर. नाही रे येऊ रे हा येऊ रे आहे ते. तिथं पण जाऊया आता. पाऊस जेव्हा चालू होईल ना तेव्हा भारी वाटतं एकदम फिरायला. पावसात पण फिरायचं एन्जॉय असतो. तर मित्रांनो आता आम्ही आलो ओपनवरून निघालोय बघा. तर चाललो आता घरी. अजून कोण भेटतंय की काय माहिती नाही. नाईट शो कोणता बघायचा असेल तर ओपनला विजिट करा. ते बघा लाइटिंग शो होतो. लाइटिंग शो नाईट शो नाही रे लाइटिंग शो असतं ते. नाही जाऊया. हो चलो खूप गरमाटलं यार खरंच नाही गरम झालं. आता मस्त हवा लागते गाडीवरती. चला आता कोण येत आहे. कोण अरे कुठं आहे येतोय. अरे विचार तरी भावा कुठं आहे यार. तर घरी जायचं. हे आरसा सरवतात. आरसा सरवतात. हा आरसा सरवतात. हा बरोबर भावा. पान घ्या हो घेऊन गेला असता आता हा गाडीवाला आम्हाला. ठाण्याची प्रगती पण ठाण्यात इथून पण बघा ना भाई व्ह्यू काय दिसतं भावा. काय दिसतं एकदम पावर. असं व्ह्यू फक्त मित्रांसोबत फिरतानाच येतो. तेव्हाच चांगलं वाटतं फिरायला. हे बघ कॉल कर बघा कुठं. चला डायरेक्ट घरी. तर आता थांबूया आपण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.